पावसाळ्यात केळी लागवड करत आहात तर 100% तुम्ही बेडवर केळी लावा. किती पाऊस पडू द्या, मुळी बंद पडणार नाही. तुम्ही बघू शकता इथं. आता आपल्या 4 महिन्याची खांदी झालेल्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे. नवीन शेतकऱ्याचं प्रश्न आहे की केळी लागवड कधी करावी, रोपं कोणाची येऊन पडली ती, कोणाची रोपं बुकिंग केली ती 2-4 दिवसात येणार आहे ती, आणि पाऊस असा यायला लागलाय, उन्हाळ्यातच पाऊस चालू झालाय, शेतकरी कन्फ्यूज झालाय. तर केळी कशी लावावी? तर जास्तीत जास्त आपण रोपं ठेवू शकतो एक 10-15 दिवस, कारण की जास्त दिवस जर रोपं आपण ठेवली तशी तर पुढे अडचण देणार आहे. तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला मी सांगणार आहे की पावसाळ्यात केळी लागवड कशी केली पाहिजे ती. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब जेवढा फास्ट वाढतेल तेवढं मला शेतीसंबंधी व्हिडिओ बनवायला जरा प्रतिसाद मिळेल तुमच्याकडनं. त्यामुळे आपला सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे जी रोपं आली ती नवीन, ती शेतकरी कन्फ्यूज आहे आता की लागवड कधी करावी म्हणून. तर आता जास्तीत जास्त रोपं 15-20 दिवस राहते ती, काय त्याला अडचण होत नाही. कारण की त्या दिवसा पलीकडे जर रोपं राहिली 20 दिवसाच्या पुढं तर काय होते, ते जरा दिसा पुरवलेली रोपं होती ती, म्हणजे रानात लावल्या वगैरे नाही व्यवस्थित त्याला आवरेज निघणार नाही. आपल्याला काय करायचं आता, जर रान तयार आहे, नांगरून तयार असेल तर तुम्ही रोपं लावू शकता. रोपं लावून घ्यायची, त्यानंतर ड्रीप जरी नाही हाताळता आली तरी काय टेन्शन घेऊ नका, कारण की आपल्या प्रॉपर ड्रिचिंग एक 7-8 राहणार आहे. त्या पहिल्या ती ड्रिचिंगचा कालावधी होतोर आपला जवळजवळ टायमिंग त्याच्यातून एक कमीत कमी 1 महिना जाणार आहे. ड्रिपनं पाणी सोडायचा काही विषयच नाही, कारण की पाऊस वरनं पडतोय. आणि तुम्ही जर रोपं आणून ठेवली असतील तर तुम्ही पावसात रोपं ठेवू नका. त्याला थोडंसं शेडनेट वगैरे लावा, जेणेकरून पावसात जर ठिपकायचं वरनं त्याच्यात पोग्यात पडून एकदम पोगा खराब होऊ नये, म्हणून तुम्हाला ती काळजी घ्यायची. आणि रोपावर शक्यतो आता लावायच्या आधी 1-2-4 दिवस जी आपण जागेवर ठेवली ते रोपावर तुम्ही फवारणी बुरशीनाशीचा एक स्प्रे घ्या. त्यामध्ये तुम्ही साप पावडर 1 ग्रॅमनं वापरू शकता. साप पावडर नसेल अवेलेबल तर तुम्ही 22 मारा. 22 बी तुम्हाला 1 ग्रॅमनं वापरायचं आहे. ही स्प्रे तुम्हाला 3-4 दिवसातनं ठेवायचा आहे रोपं आल्यानंतर, लावायच्या नंतर. जर तुमचं रान तयार आहे सगळं आणि रोपं लावायची ती, तर तुम्ही लावू शकता. आपल्या तिथून पुढे ड्रिचिंग चालणार आहे. तरी लावताना की बेडवर का लावली पाहिजे ती, शेतकऱ्यांना त्याचं आज खरं उदाहरण आहे. पूर्णपणे बघा, पाणी आहे, पाण्यात उभं राहिलो मी इथं खाली. आता सगळ्या रानाचा उतार आहे ज्या साईडला, त्या साईडला तुम्हाला असं बेड पाडायचे, ते जी वरल्याकडपासनं खाल्ल्याकडं पाणी पळत गेलं पाहिजे. तर इथं प्लॉटमध्ये पाऊस होऊन लय झालं, 1 अर्धा तासच झाला आहे. मी लाईव्ह रानात आलोय, तर माझ्या हे प्लॉटमध्ये आहे, तुम्हाला दिसणार नाही कुठंच पाणी साचलंय म्हणून. ही आता कसं झाली, तर अलीकडे जरा थोडा खडा आहे, नांगरट तास पडले ते, त्यामुळे ह्या पट्ट्यात पाणी साचलंय. तुम्हाला ह्यासाठी मी पट्ट्यात उभं राहिलोय, कारण की जर बेडवर केळी लावली, ही बेड असणार तुमचा पूर्णपणे, आणि हिथं जरी पाणी साचलं तर तुम्हाला अडचण होणार नाही, कारण की पहिल्या स्टार्टला केळीची मुळी लहान असती, तुमच्यामुळे बेडवर राहणार आहे. किती बी पाऊस पडू द्या, बेडवर केळी असेल, काहीच अडचण येणार नाही. आता तुम्ही म्हणसाल पाऊस चालू आहे, आता पावसाळ्यात कसं बेड सोडायचं? तर एक हवामान खात्याचा अंदाज सांगितला, 4-5 दिवस पाऊस राहणार आहे. तर आपण पुढल्या अंदाजानुसार पुढे पाऊस किती आहे ती आपल्याला माहित नाही. शक्यतो माझं तर म्हणणं आहे, तुम्ही 100% बेडवर केळी लावा. पावसाळ्याचा आपल्याला अंदाज नाही, यंदा मला तर वाटते पाऊस जास्त आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, बेडवरच केळी लावा. बेडवर केळी लावल्यानंतर किती पाऊस पडू द्या, वर गळून पाणी खाली पडणार आहे, आणि ह्या चारीतनं खाली असं निघून ज्या साईडला तुमचा उतार आहे, चढाकडनं उताराकडे बेड सोडायचं, नाही तर तुम्ही बेड सोडताल उलट असं पाणी निघलं की नाही, काहीच अडचण होत नाही, किती पाऊस पडू दे. आणि तुमचं आता रान जर शेतकऱ्यांचं रोपं येऊन पडली ती, तर तुम्ही रोपं लावून घ्या. जास्त दिवस रोपं ठेवू नका, कारण की रोपं दिसा पुरवतील, मग नंतर तुम्हाला आवरेजला अडचण येईल. आणि रोपं लावल्यानंतर कुठलं शेड्यूल द्यायचंय स्टार्टला आपल्याला काय करायचं, आता रोपाचं मागल्या ड्रिचिंगला आपला व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आता स्टार्टला आपल्याला काय करायचं, शेड्यूलमध्ये चेंज करायचं. आपल्याला शेड्यूल मध्ये काय चेंज करायचं, आपल्याला हुमिक आणि त्यासोबत सल्फर वापरायचं एक ड्रिचिंगला. कारण की सल्फरमुळे काय होणार आहे, जी आपली जी मुळी आहे ती जी बंद राहणार नाही, गरमाईट हिट राहते. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, हुमिक आणि सल्फरची तुम्ही पहिली ड्रिचिंग जरी मायक्रोरायझा गुळची घेतली तर दुसरी कमीत कमी हुमिक आणि सल्फरची ड्रिचिंग घ्या. कारण की आपल्या केळीच्या मुळी बंद नाही पडली पाहिजे ती स्टार्टला लावल्या. आणि शक्यतो लवकर केळी लागवड करून घ्या, आणि वरनं बुरशीनाशकचा स्प्रे घ्या, तुम्हाला मी सांगितलंय. तर आता आपला प्लॉट हे जैनचा प्लॉट आहे. प्लॉट बघू शकता, खाणी व्यवस्थित झालेली आहे, पाऊस पडतोय, काहीच अडचण येत नाही. नवीन शेतकरी कन्फ्यूज आहे,
केळी कशी लावावी, तर शक्यतो 100% माझा तर अंदाज आहे पावसाळ्यात बेडवर केळी लावा, तुम्हाला काहीच अडचण नाही. आणि बेड कमीत कमीत सोडताना तुम्ही बेड ही बघू शकता. आता आपली खान्नी झाली, जेवढा पसराट बेड सोडल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. कमीत कमीत माझा अंदाज आहे 3-3.5 फुटाचा बेड सोडून तुम्ही अर्धा फूट उंची सोडा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला स्टार्टला. आणि 7-5 वर केळी लावा. 7-5 ही अंतर केळी पिकासाठी योग्य आहे. शेतकरी मित्रांनो, प्लॉटमध्ये मी आता उभा आहे बरं का. किती पाऊस झाला काय अडचण आलेलं नाही. तुम्ही बघू शकता पाय खाली जाते ते, तुम्हाला काय अडचण येणार नाही. बेडवर केळी लावा. आणि नवीन लागवड आता तुम्ही करत असताना कुठली काळजी घ्यायची, आता ज्यांची रोपं येऊन पडली ती कोणाला बेड सोडायला जमत नाही, त्यांना काय करायचं, रोप घ्यायचं आपलं आणि स्टार्टला रोप लय खोल घ्यायचं नाही, एक असं थोडंसं उकरायचं. एक लय खाली खोल घालायची काही गरज लागत नाही. जेवढी आपली रोप सेट होणार आहे प्रॉपर, ही जर रोप पकडलं, ही रोप एवढं प्रॉपर सेट व्हायचं तुम्हाला खडा घ्यायचा आहे आणि पूर्णपणे असं चुपून घ्यायचा खडा. कारण हवा जेवढी स्टॉप होईल तेवढं रोप फास्ट मध्ये वाढणार आहे, एवढी काळजी घ्यायची. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय काय शेड्यूल वापरायचं. जर प्लॉटवर थोडीशी जरा वातावरण चेंज आहे, एवढी काळजी घ्या. आळी पडू शकते, आळी पडले तुम्ही इमामेक्टिन चा स्प्रे घेऊ शकता आळीसाठी. एवढी काळजी तुम्हाला घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता आता प्लॉट आपला जबरदस्त इथं बेडवर पहिला लावला होता आणि आता आपली लवकर खान्नी झाली, ती वाढ एक नंबर आहे. शक्यतो बेडवर केळी लावा. तर आजचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आपला आजचा जास्तीत जास्त आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेअर करा, जेणेकरून ज्यांची लागवड राहिली घरी रोपं येऊन पडली ती त्यांना थोडीशी माहिती भेटेल. तर तुम्ही आता लागवड करत असाल तर काळजी कुठली घ्यायची, माझ्या अंदाजाने शक्यतो बेडवर केळी लावा. आणि चार पाडून बी तुम्ही केळी लावू शकता. जर तुमच्या भागात जास्त वारं सुटत असेल तर एक चार पाडली जाते, चार पाडून केळी लावू शकता. चारमध्ये पाणी साठणार नाही बरं का, पण शक्यतो माझ्या तर अंदाजाने बेडवर केळी लावा. बेडवर जेवढी केळी लावल तेवढं तुमचा फायदा होईल. चला तर भेटू आपल्या पुढल्या शेतीच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.